रसिक मैत्र पुणे या संस्थेच्या वतीनं बंडा जोशी यांनी हास्य पंचमी या विनोदी एकपात्री कार्यक्रमाचा 1,500वा प्रयोग पुण्यात सादर केला। या कार्यक्रमाची ही आहे एक झलक। प्रारंभी सुप्रसिद्ध अभिनेते विजय पटवर्धन यांच्या हस्ते बंडा जोशी यांचा विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचा श्री गणेश स्तवनानं झाला। गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि। हास्य पंचमी हा कार्यक्रम आबालवृद्धांसाठी आहे। त्यामुळे शाळा महाविद्यालयांची स्नेहसंमेलनं, संस्था, क्लब, उत्सव, फेस्टिवल्स, अगदी कौटुंबिक समारंभ स्नेह मेळाव्यातही बंडा जोशींचा हा कार्यक्रम सर्वांना आवडतो। कारण अगदी प्रारंभापासूनच या कार्यक्रमाला दणदणीत दाद यायला सुरुवात होते। महको तो ऐसे महको के कली को होश आ जाए, महको तो ऐसे महको के कली को होश आ जाए और तालियां ऐसी बजाओ कि जोशी को भी जोश आ जाए। या कार्यक्रमाची प्रस्तावनाही कार्यक्रमात विलक्षण रंग भरते। तोंडाने ऑर्डर द्यायची त्याप्रमाणे गाडी चालते म्हणलं। म्हणजे कशी गाडीत बसायचं, स्टार्ट म्हणायचं की इंजिन सुरू होतं म्हणलं। पण मला गाडी पुढे न्यायची असली की मला सोपं आहे, आमच्या जपानी भाषेत शब्द आहेत। चल म्हणायचं असलं आम्ही म्हणतो हुश। हुश म्हटलं की 50 मैल वेगाने गाडी पळायला लागते म्हणलं। पण आणखीन वेग वाढवायचा असला की 2दा हुश म्हणायचं। 100 मैल वेग, 3दा हुश म्हणलं 150 मैल वेग। बरं म्हटलं गाडी थांबवायची कशी? सोपं आहे, स्टॉप म्हणायचं की गाडी असेल तिथं कचकन थांबणार। तुमचा मित्र म्हणाला सोपं आहे, ड्रायव्हिंग यायची गरज नाही, मी जरा चालवून बघू का म्हणाला बघा ना, नवी कोरी गाडी होती, गाडीत बसला, स्टार्ट म्हणाला, इंजिन सुरू झालं, हुश म्हणाला, ही 50 मैल वेगाने गाडी पळायला लागली। अहो 2दा हुश म्हणाला, 3दा हुश म्हणाला, रात्रीची वेळ होती, रस्ते रिकामे होते, भरधाव वेगात गाडी सोडली। अहो सोडली ते सोडली, नेमकी कात्रज घाटामध्ये नेली। अहो घाटातली वेडी वाकडी वळणं बघितल्यावर गडी घाबरला, गाडी थांबवण्याचा शब्दच विसरला। अहो गाडी चालली दरीमध्ये, त्याच्या लक्षात आलं आपलं आयुष्य संपलं। बायका मुलांचे चेहरे डोळ्यासमोर आले, शब्द आठवतोय, ठहरो ठहरो, थांबो थांबो, रुको रुको। अहो नेमका शब्द म्हटल्याशिवाय गाडी कशी थांबणार? गाडी चालली दरीमध्ये, अशी दरीच्या टोकाला आली आणि त्याला शब्द आठवला, म्हणाला स्टॉप। स्टॉप म्हणल्यावर गाडी अशी दरीच्या टोकाला कचकन थांबली। थांबल्याबरोबर म्हणाला हुश। आता पुढे काय झालं असेल ते तुम्ही सगळी मंडळी चाणाक्ष आणि हुशार आहात, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं काय म्हटल्यानंतर काय झालं असणार। अहो हसे हुशार प्रेक्षक असले ना की कार्यक्रम रंगतो। परवा एका कार्यक्रमात मी हुश्य म्हणालो, लोक असे बघत बसले। कार्यक्रमात सभा समारंभातल्या गमती जमती रसिकांना खळखळून हसवतात। मी गाण्याचे कार्यक्रम पण करायचो पूर्वी। मी गाणं शिकलेलो आहे, पण मी ज्या गुरुजींच्याकडे गाणं शिकलो त्यांनी मला गाणं शिकवलं आणि गाणं सोडून दिलं। इतका त्यांच्यावरती परिणाम झाला। आणि मी गाण्याची प्रॅक्टिस करायला लागलो की शेजारच्यांचं कुत्रं भुंकायला लागायचं। माझी बायको भांडायला लागली, हो तुमचं कुत्रं भुंकतंय। शेजारी म्हणाले सुरुवात कोण करते? पण तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक, मी पहिलाच कार्यक्रम करायला गेलो, अहो मी अशी पहिली तान मारली, लोक असे उठून उभे राहिले, म्हणाले काय गळा आहे, काय गळा आहे, दाबाव असं वाटतोय म्हणाले। तरी मी गाणं पूर्ण केलं जिद्दीने। गाणं संपलं, लोक सगळे वन्स मोर, मी खुश।
मी परत ते गाणं म्हणलं, पुन्हा वन्स मोर. 8 वेळा वन्स मोर. लता मंगेशकरला असं कोणी दिला नसेल. मी कंटाळलो. मी म्हणलं मी आता पुढचं गाणं म्हणतो. प्रेक्षक म्हणाले नाही, पहिलं गाणं बरोबर म्हणेपर्यंत वन्स मोर आहे. या कार्यक्रमाला सलग असं एक कथासूत्रही आहे. तरुणांच्या प्रेमापासून ही गोष्ट सुरू होते. काही काहींचा प्रेमभंग झाला की ते मुलीच्या समोरच, माझीच मी रचली चिता, माझीच मी रचली चिता. ती म्हणाली, मी पेटवू का तुम्ही काडी लावता? अतिशय कडक. साधन नाव विचारायला जावा ना, काय ग तुझं नाव काय, तुला काय करायचंय? मी म्हणलं बदलायचंय. आमचे काही काही मित्राचे, शब्द माझे सूर तुझे, शब्द माझे सूर तुझे, गीत मी गाऊ का? ती म्हणाली, हात माझे गाल तुझे, कानाखाली देऊ का? तेव्हा गाणं प्रसिद्ध होतं बघा, आती क्या खंडाला. मी एका मुलीला सहज म्हणलं, ए आती क्या खंडाला. ती म्हणजे डांबर लावू का तोंडाला? आमचे काही काही मित्र राहायचे, हॅलो लैला, काय रे बाईला. एका मुलीला मी बागेमध्ये बघितलं, तिला घेऊन गेलो हॉटेलमध्ये आणि तो वेटर म्हणला, साहेब काय पाहिजे सांगा? मसाला डोसा, साधा डोसा, कट डोसा. मी म्हणलं आडोसा पाहिजे. मी तिला म्हणलं काय मागू, काय मागू? ती म्हणते तुझ्यासाठी ॲम्ब्युलन्स आणि माझ्यासाठी रिक्षा. म्हणलं का? माझे वडील येतात म्हणले समोर. मुलींचे वडील फार भयानक गोष्ट. मी एका मुलीला बागेत म्हणलं, चांद पे दाग सूरज में आग, चांद पे दाग सूरज में आग. ती म्हणाली, मेरा बाप आ रहा है, जल्दी से भाग. या कार्यक्रमात गाण्याचाही एक रंग आणि ढंग आहे. परवा आमच्या गल्लीतली गोष्ट. गल्लीत एक सुंदर नवीन मुलगी राहायला आली. रात्रीच्या वेळी घरी चालली होती. एका मुलाने तिची छेड काढली. तरुणाने, आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर एक मवाली असतो, त्यांनी छेड काढली. ती हात सोडून कशी तरी पळून गेली. त्यांनी तिचा हातच धरला होता. पण याला माहित नव्हतं तिचा बाप पैलवान आहे. ती दुसऱ्या दिवशी वडिलांना घेऊन आली आणि तिने काय सांगितलं बघा वडिलांना, बाबा कालचीच रात येत होते मी मुकाट आला आडवा हा रस्त्यात वाट सोडना, मेला मावाली हा असा झाला होता वेडा पिसा हात धरला माझा असा कळ जाईना, त्याला ढकलून बाजूला मी धावत पळत घरी आले, घडले जे जे सारे काही तुम्हा पाशी बोलले, याची नजर नाही बरी मस्ती याची जिरवा सारी याला धरून चांगला चोपा हाणाना, याची खोड मोडा पुरी याचे वाजवाच बारा. आता ते वडील काय सोडतात का? त्याने त्याला धरून चांगला ठोकला, इतका बडवला की तो म्हणायला लागला, अहो असं काय करता बदा बदा मारता, हो असं काय करता बदा बदा मारता, दणादणा हाणता सुजली माझी पाठ सारी, अहो हाताची बी हाड मोडली पायाची बी तोडली, आता पुरे करा हाणा मारी, मला जाऊ द्या ना घरी. यातली लग्नाची चित्रकथा म्हणजे हास्यस्फोटांची अखंड मालिकाच आहे. आता लग्नामध्ये बघा, शालू आणि शेला गाठ मारायचा कार्यक्रम असतो. आमच्या एका आत्याला सांगितलं गाठ मारा, तिने उखाणा घेतला, मला आवडतात आंबे ह्यांना आवडतात कारली, मला आवडतात आंबे ह्यांना आवडतात कारली, यांच्याशी लग्न करून मी झक मारली म्हणाल. मी बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, पण मला त्याचा हिसका माहित नव्हता. लग्न झालं, मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, मंगळ माझ्या मागे लागला, सूत्र तिच्या हातात गेलेले. आमच्या वार्डातले गुरुजी होते, गुरुजी त्याने अनाउन्समेंट केली, ज्यांनी प्रेझेंट आणलं असेल त्यांनी जेवायला बसावे, ज्यांनी प्रेझेंट आणलं नसेल त्यांनी पान सुपारी घेऊन फुटावे. आम्ही जेवायला बसलो. बुंदीच्या लाडवाचा बेत होता. बायकोला आग्रह झाला, नवऱ्याला घास घाला, उखाणा घ्या. अहो तिचं पण पहिलंच लग्न होतं, उखाणा घ्यायची प्रॅक्टिस नव्हती. उखाणा घेतला, माझं नावच घेतलं नाही. चांदीच्या ताटात लाडवाचे तुकडे, चांदीच्या ताटात लाडवाचे तुकडे, घास घालते मेल्या कर तोंड इकडे.
लग्नानंतर सुरू होतो प्रपंच. नवीन फ्लॅट घेतला होता. बायकोला म्हटलं बाथरूम मध्ये शॉवर बसवलाय, आंघोळीला जा. ती गेली, तासभर बाहेर येईना. मी दरवाजा वाजवला, तासाभर म्हटलं काय कसा आहे शॉवर, मस्त आहे की नाही. कसला शॉवर आणि कसलं काय. म्हटलं काय झालं. अहो बादली भरायला किती वेळ लागतो. अहो तिने शॉवर खाली बादली लावली, मग पाणी भरल्यावर तांब्याने आंघोळ. आता नवीन लग्न असलं की बायकांना हाऊस असते नवऱ्याची कामं करायची. मला म्हणली मी तुमचे कपडे इस्त्री करून ठेवू का. म्हटलं चालेल. मी माळ्यावरची इस्त्री काढून दिली. संध्याकाळी ऑफिसमधून आलो, तोंड वाकडं करून बसलो. म्हटलं काय झालं. तुमची पॅन्ट जळाली. म्हटलं कशी काय. अहो मी इस्त्री करत होते ना, तेवढ्यात दरवाजात कोणीतरी आलं. मी बघायला गेले, इस्त्री तशीच राहिली. तुमच्या पॅन्टच्या सीटचं कापड जळालं. म्हटलं जळू दे का, एक पॅन्ट जळाले प्रॉब्लेम नाही, मला दुसरी नवीन पॅन्ट आहे. नाही पण मी एक युक्ती केली ना. म्हटलं कसली. तुमची दुसरी नवी पॅन्ट होते ना. तिच्या सीटचं कापड कापून याला जोडलं आणि रफू करून टाकलं. म्हणलं दोन्ही पॅन्टची वाट लावली. इरसाल नमुनेदार शेजारी या हास्य पंचमीत आपल्याला भेटतात. पण शेजारचे अण्णा सारखे माझ्या बायकोला म्हणायचे, तुमच्या मिस्टरना काटकसर शिकवा, काटकसर. अण्णांची काटकसर बार भारी. दर शनिवारी सकाळी अनवाणी पायाने मारुतीला जातात, येताना चप्पल घालून येतात. खोडकर पोराचे खट्याळ किस्से या कार्यक्रमात हमखास असे घेतात. आणि मला एकदा म्हणला, बाबा मी फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेणार. म्हटलं फॅन्सी ड्रेस कोण होणार. विदूषक, जोकर होणार. वा विदूषक, आणि कपडे तुमचे घालणार. आता घरोघरी चालणारी गोष्ट आहे. पोरांना कार्टून बघायचं असतं, आपल्याला बातम्या बघायच्या असतात. मी बातम्या बघत होतो, पोरगा आईकडे गेला, आई मला कार्टून बघायचंय. आई म्हणली बाबांकडे बघ. हिंदी आणि इंग्रजी बोलताना दडपून मराठी शब्द घुसडणारी आगाऊ पात्र या प्रयोगात खळखळून हसवतात. सकाळी आमचा दूधवाला आला भैया, की त्याच्याशी हिंदीमध्ये बोलणार. क्यों भैया, कल तुम्हारा दूध नाशा. भैया म्हणला, बाई साहब आपने कल भांडा नहीं घाशा इसलिए दूध नाशा. तो तिच्या पुढचा आहे. ओ पार्टीला कुठे गेली की शर्मा वर्मा बाई भेटतात. त्या विचारतात, नमस्ते मिसेस जोशी, कैसे आपके बाल बच्चे. बाल बच्चे, बाल गिर रहे बच्चे फिर रहे म्हणाले. मग हिने आमटीला फोडणी दिली. बाई म्हणलं काय, दिस इज कॉल्ड ए फोडणी. ते म्हणलं कशी देतात. यू नो, फर्स्ट ऑफ ऑल ऑइल इज टेकन दी पळी. ऑइल इज टेकन दी पळी, देन हिंग, हळद, मोहरी इज ॲडेड इनटू इट. व्हेन इट मेक्स नॉइज, ताड 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 ताड, that means it is ready. Then it is poured into already prepared bhaji or amti with the great noise of sir. कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना हसवण्याचं परम पुण्य प्राप्त होतं. शरीर, मन आणि बुद्धी या तीनही गोष्टींना आनंद देण्याचं काम विनोद आणि हास्य ही गोष्ट करत असते. म्हणून भगवान ओशोनी म्हटलेलं आहे, जो माणूस खळखळून हसतो तो ईश्वराची प्रार्थना करत असतो. जो खळखळून हसतो तो ईश्वराची प्रार्थना करत असतो, आणि जो दुसऱ्यांना हसवतो त्याच्यासाठी ईश्वर प्रार्थना करत असतो. तुम्ही सुद्धा हे कार्यक्रम जरूर आयोजित करू शकता. लक्ष लक्ष शुभेच्छांसह टाळ्यांच्या गजरात या हास्याच्या हास्य पंचमीची सांगता होते. पण मी कार्यक्रम सोडून घरी गेलो ना, तरी सुद्धा लोक नेहमी म्हणत राहतात, कप तिथं बशा पुरुष तिथं मिशा. कप तिथं बशा पुरुष तिथं मिशा, आणि जोशा तिथं हशा असणारच.